हॅलो मुलांनो, तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत माय इंग्लिश बुक 6 स्टँडर्डची जी इंग्लिश टेक्स्टबुक आहे त्यातलं चॅप्टर आहे 1.3 सिक्रेट प्लॅन ऑफ द व्हेजिटेबल्स. त्याच्या आधी तुम्हाला वॉर्मअप एक्सरसाइज दिलेली आहे. काय आहे बघा, मॅच द टेस्ट विथ द फ्रूट्स व्हेजिटेबल्स. तुम्हाला ही जी टेस्ट आहे ती फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स बरोबर काय करायचे, मॅचअप करायचं आहे. जसं सॉल्टी टेस्ट कशाचं आहे, सॉल्टी टेस्ट आपण बघितलं तर सॉल्टी टेस्ट ऑब्व्हियसली सॉल्टचं असते. स्पायसी चिलीज असतात. स्वीट शुगरकेन असतं. सोर म्हणजे आंबट निंबू असतो. आणि टँगी पण काय असतं, लिंबूच असतं. दोन्ही याचं मिनिंग काय होतं आहे, आंबटपणाच. तर हे झालं तुमची वॉर्मअप एक्सरसाइज. आता आपण मुलांनो चॅप्टरकडे जाऊया. बघा, चॅप्टरमध्ये तुम्हाला एक स्टोरी दिलेली आहे. बलबीर वॉज व्हेरी फॉन्ड ऑफ चॉकलेट्स. ही ऑल्सो लव्ड द टेस्टी डिशेस हिज मदर मेड. बलबीरला खूप जास्त चॉकलेट्स आवडायचे. फॉन्ड ऑफ म्हणजे खूप जास्त प्रमाणात आवडणे, तर त्याची चॉकलेट ही खूप जास्त प्रिय होती. त्याच्या आईने बनवलेली पण डिशेस त्याला खूप जास्त आवडायचे. हाऊ एव्हर ही वूड नेवर इट एनी व्हेजिटेबल्स. तरी पण जेव्हा की तो काहीही व्हेजिटेबल्स खात नव्हता, त्याला व्हेजिटेबल्स जास्त आवडायच्या नाहीत. हिज मदर वूड गेट अँग्री बट फॉर एनी व्हेजिटेबल डिश बलबीर वूड ऑलवेज से अ लाऊड नो. त्याची आई ऑलवेज त्याच्यावर ओरडायची, रागवायची की तो कुठलीही व्हेजिटेबल डिश खात नव्हता. जेव्हा पण त्याला व्हेजिटेबल डिश ऑफर केली जायची तर त्याचा सर्वात मोठा नो हा लाऊड वर्ड असायचा की तो नाहीच म्हणायचा. लुक ॲट दिस पीस बलबीर, दे टेस्ट सो नाईस विथ पनीर, हिज मदर वूड से. बट बलबीर वूड मेरीली शेक हिज हेड. त्याची आई त्याला नेहमी सांगायची की आता हे बघ मटार, हे मटार जर पीज म्हणजे मटार, जर हे मटार पनीरबरोबर गेले तर खूप छान टेस्ट येते. हिज मदर वूड से, त्याची आई नेहमी त्याला सांगायची पण तो नेहमी नाहीमध्येच त्याचं डोकं हलवायचं. नेम एनी व्हेजिटेबल अँड बलबीर वूड टर्न हिज फेस अवे. कुठल्याही भाजीचं नाव घ्या तर तर तो त्याचं डोकं काय करायचं, त्याचा जो चेहरा असायचा तो दुसरीकडे तो वळवून घ्यायचा. ही वूड नॉट लुक ॲट इवन गाजर हलवा टॉप्ड विथ नट्स अँड रेझिन्स. मुलांनो, गाजर हलवा ही सर्वांची फेवरेट डिश असते, पण बलबीरला कधीही आवडायचे नाही. का तर ते व्हेजिटेबलपासून बनलेलं आहे. जेव्हा की गाजरच्या हलव्यावरती नट्स म्हणजे खूप सारे ड्रायफ्रूट्स असायचे आणि रेझिन्स म्हणजे काय, बेदाणे ज्याला आपण किशमिश म्हणतो ते सुद्धा असायचे. पण तरीही त्याला गाजर हलवासुद्धा आवडायचं नाही, तो त्याच्याकडे बघायचा सुद्धा नाही. बलबीर्स फादर अँड मदर वूड गेट व्हेरी अँग्री. आणि यामुळे त्याचे आईवडील त्याच्यावरती फार रागावलेले असायचे, त्याला रागवत असायचे. बट ऑल द व्हेजिटेबल्स वूड फील मोर अँग्री अँड हर्ट. पण जे बाकीचे व्हेजिटेबल्स होते ते त्याच्या आईवडिलांपेक्षा पण जास्त काय होते, हर्ट होते. हर्ट म्हणजे काय, दुखावलेले होते आणि त्याच्यावर रागावलेले सुद्धा होते. बलबीर डज नॉट लाईक मी, आय ऑल्सो डू नॉट लाईक हिम, ग्रोल्ड मिस्टर पोटॅटो वन डे. एक दिवशी हे जे पोटॅटो, आलू, बटाटा, हे गुरगुरत काय बोलला की मलासुद्धा बलबीरला मी आवडत नाही आणि मलासुद्धा बलबीर आवडत नाही. ग्रोल्ड म्हणजे काय, तर गुरगुरत बोलणे किंवा गुरगुरण्याचा आवाज करणे. सी हाऊ ही हेट्स मी, क्राईड कॅरोट टॉप्स अँग्रीली. बघा, आणि तेव्हाच कॅरोटसुद्धा आली आणि तो काय म्हणायला लागला, कॅरोटसुद्धा, की तोसुद्धा मला काय करतो, हेट करतो, माझासुद्धा काय करतो, तिरस्कार करतो, राग करतो. आय वूड लाईक टू स्कोल्ड द फेलो सेड मिस भिंडी. मी तर त्याला काय करणार आहे, जोरात ओरडणार आहे, मला त्याला ओरडायला आवडेल, भिंडी म्हणाली. अँड आय नो हाऊ टू डील विथ दिस स्टबन बॉय. स्टबन बॉय म्हणजे बघा मुलांनो काय होतं, स्टबन बॉय म्हणजे न ऐकणारा मुलगा. खूप जास्त प्रमाणात जो मुलगा जिद्द करत असतो त्याला काय म्हटलं जाते, त्याला स्टबन म्हटलं जातं. ठीक आहे. तर हा बलबीर जो होता हा खूप जास्त जिद्दी मुलगा होता, तो कुणाचंही ऐकत नसे. मिस्टर करेला सेड विथ अ नॉटी स्माईल. बाय द टाईम डिनर वॉज रेडी ऑल द व्हेजिटेबल्स हॅड वर्कड आउट देअर प्लॅन. त्यांनी ह्या सगळ्या व्हेजिटेबल्सनी मिळून काय बनवलं होतं, हे जे सगळे व्हेजिटेबल्स होते यांनी मिळून एक प्लॅन बनवलं होतं. आणि त्याच दरम्यान त्याच्या आईने डिनरसुद्धा रेडी केलं होतं. डिनर हा टेबलवरती सर्व करण्यात आला होता. बलबीर वॉज फॉन्ड ऑफ एग करी. बलबीरला एग करीसुद्धा खूप आवडायची. वेन द करी वॉज ब्रॉड टू द टेबल ही ग्रीडीली पुट अ पीस ऑफ द एग इन हिज माउथ. जेव्हा त्याच्या आईने
एक करी टेबलवरती आणली. तो इतक्या घाईने, इतक्या धडपडीने तो गेला आणि त्याने अंड्याचा एक पीस तोंडामध्ये टाकला. यक, दिस एग इज बिटर. आणि तो बोलला की हे जे अंडं आहे हे कसं वाटत आहे, कडू वाटत आहे. अंडं कधी कडू नसतं, पण त्याला ते कडू वाटत होतं. ही क्राईड, तो रडला. ही डिड नॉट नो दॅट मिस्टर करेला हॅड स्क्वीज्ड हिज ज्यूस ऑन द एग. त्याला हे माहिती नव्हतं की मिस्टर करेलानी काय केलं होतं. करेलानी आपलं ज्यूस काढून त्या एगवरती टाकलेलं होतं, म्हणून त्या एगची जी टेस्ट होती, त्या अंड्याची जी टेस्ट होती ती कडवट वाटत होती. रबिश, हिज फादर शाउटेड, बट बलबीर सेड, इट इज रिअली बिटर पापा. त्याचे बाबा त्याला म्हटले की मूर्ख, रबिशसारखे काही पण उत्तरं देऊ नकोस. आणि त्याचे बाबा त्याला ओरडले, कारण त्याचे बाबा आधीच त्याच्यावर चिडलेले असायचे की तो भाज्या खात नाही. आणि मग बलबीर म्हणाला की नाही पप्पा, ते खरंच कडू वाटत आहेत. अँड आस्क फॉर कस्टर्ड, आणि त्याने त्याच्या आईकडे कस्टर्डची मागणी केली. कस्टर्ड हे स्वीट डिश आहे मुलांना, ज्याच्यामध्ये फ्रूट्स वगैरे टाकून ती डिश रेडी केल्या जाते. वेन द कस्टर्ड वॉज बीइंग ब्रॉट, अ कॉलीफ्लॉवर थ्रू अ बिग लंप ऑफ सॉल्ट इन टू इट. जेव्हा कस्टर्ड त्याने मागितलं तेव्हा त्याची आई त्याच्यासाठी कस्टर्ड आणायला गेली, आणि कस्टर्ड आणताना कॉलीफ्लॉवरनी काय केलं, त्याच्यामध्ये एक मोठा मिठाचा खडा टाकून दिला. बलबीर पुट अ स्पूनफुल ऑफ कस्टर्ड इन हिज माउथ. ही फाउंड इट सो सॉल्टी दॅट ही कुड नॉट स्वॅलो इट. द कस्टर्ड इज सॉल्टी मम्मी. आणि बलबीरने ते कस्टर्डमधून एक चम्मच कस्टर्ड त्याने आपल्या तोंडात घातलं, आणि तोंडात घातल्यानंतर त्याला ते जे कस्टर्ड होतं ते गोड असायला पाहिजे होतं, पण त्याला त्याची टेस्ट सॉल्टी वाटत होती, आणि त्यामुळे तो गिळू शकत होता. स्वॅलो करणे म्हणजे काय, गिळणे. त्याला ते गिळता येत नव्हतं, कारण त्याची टेस्ट पूर्ण सॉल्टी झाली होती. आणि तो बोलला की द कस्टर्ड इज सॉल्टी. कस्टर्ड हे कसं झालं आहे आई, सॉल्टी झालेलं आहे, खारट झालेलं आहे. But his mother and father did not believe him. All he got was a scolding for being such a grumpy boy. Grumpy म्हणजे काय मुलांनो, ग्रम्पी म्हणजे चिडखोर मुलगा. हे बघा इथे ग्रम्पी दिलेला आहे तुम्हाला. ग्रम्पी म्हणजे चिडखोर मुलगा. त्याच्या आईवडिलांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. त्याच्या आईवडिलांना वाटलं की हा असाच करतो, आणि म्हणून ते त्याला ओरडत होते, कारण तो फार चिडचिड करायला लागला होता. बलबीर रिमेंड हंग्री. त्याला खूप जास्त भूक लागली होती, पण तो ते सगळं खाऊ शकत नव्हता, म्हणून तो भुकेलेलाच राहिला. इन द मिडल ऑफ द नाईट बलबीर क्रेप्ड हंग्रीली टू द फ्रीज. ही टूक आउट अ स्लॅब ऑफ चॉकलेट अँड टूक अ बिग बाईट, बट हिज टंग बर्न बिकॉज द व्हेजिटेबल्स हॅड रब चिलीज ऑन द चॉकलेट. बघा, तो फ्रीजकडे गेला, त्याला भूक लागली होती मध्यरात्री. तो ऑटोमॅटिकली फ्रीजकडे गेला, आणि फ्रीजमधून त्याने काय काढली, एक मोठी चॉकलेटची स्लॅब काढली, म्हणजे चॉकलेट बार काढली, आणि त्यातला एक बाईट त्याने तोंडात टाकला. आणि ते बाईट तोंडात टाकल्यानंतर त्याचं जे तोंड होतं, त्याची जी जीभ होती ती पूर्ण जळाली, बर्न झाली. त्याला फार आग व्हायला लागलं. का असं झालं असेल, चॉकलेट तर गोड असतं. द व्हेजिटेबल्स हॅड रब्ड चिलीज ऑन द चॉकलेट. ते जे व्हेजिटेबल्सनी काय केलं होतं, त्या चॉकलेटवरती चिलीज रब केले होते, त्यामुळे त्याला फार जास्त तिखट वाटत होतं. विथ हिज बर्निंग माउथ बलबीर टर्न टू अ बिग बाउल ऑफ गाजर हलवा. ही पुट अ स्पूनफुल इन हिज माउथ. आहा, द हलवा टेस्टेड सो स्वीट अँड नाईस. आणि त्याचं तोंड इतकं भाजून निघालं होतं की त्याने तोंडामध्ये, त्याची नजर कशाकडे वळली मुलांनो, गाजरच्या हलव्याकडे वळली. आणि तो गाजरचा हलवा त्याने एक चम्मच भरून त्याने तोंडात टाकला, आणि त्याला ते टेस्ट इतकं आवडलं, आणि तो म्हणायला लागले की आहा, किती गोड आहे याची टेस्ट. ही टूक अनादर स्पूनफुल अँड देन अनादर. इट सरप्राईज्ड हिम दॅट गाजर हलवा कुड बी सो टेस्टी. आणि त्याने एकानंतर एक असे अनेक चम्मच त्याने ते हलवा त्याने पूर्ण संपवला, आणि त्याला असं वाटलं की गाजर हलवा इतका टेस्टी कसा काय असू शकतो. अँड ही हॅड ऑलवेज रिफ्यूज टू ईट इट. कारण तो याच्या आधी त्याने ऑलवेज नकार दिलेला होता की तो कधीच गाजरचा हलवा खात नसे. ही लाईक्ड इट सो मच दॅट ही एट अप ऑल द हलवा इन द बाउल. आणि त्याला हलवा इतका आवडला मुलांनो की त्याने पूर्ण बाउल भरून हलवा खाल्ला. नेक्स्ट मॉर्निंग बलबीर्स मदर ओपन द फ्रीज टू टेक आउट मिल्क फॉर मेकिंग टी. दुसऱ्या दिवशी त्याची आई फ्रीज उघडून दूध बाहेर काढते, कारण त्याच्या आईला चहा बनवायचा होता. शी फाउंड द बाउल ऑफ गाजर हलवा एम्प्टी. आणि त्याच्या आईने बघितलं की ज्या बाउलमध्ये गाजर हलवा ठेवला होता मुलांना, तो आता काय झालेला होता, रिकामा झालेला होता. सो त्याची आई विचारायला लागली, हू हॅज इटन द गाजर हलवा, शी आस्क्ड.
आय एट इट मम्मी, बलबीर सेड. यू हेट व्हेजिटेबल्स डू यू नॉट. त्याची आई त्याला म्हणाली की तुला तर गाजरचा हलवा आवडत नाही, तुला तर व्हेजिटेबल्स आवडत नाही आणि तू ते खाल्लेस. येस मम्मी, आय डीड हेट व्हेजिटेबल्स बट आय डोंट एनीमोर. मला आधी व्हेजिटेबल्स आवडायच्या नाहीत पण आता मला त्या आवडतात. बलबीर्स मदर वॉज हॅपी. गुड बॉय शी सेड अँड हग्ड हिम. बलबीरची आई त्याला म्हणायला लागली की तू खूप काय आहेस, गुड बॉय आहे, चांगला मुलगा आहे, आणि तिने त्याला हग केलं. हग करणे म्हणजे काय, मिठी मारणे.